आज आहे आषाढी एकादशी, त्याच्यामुळे मी सकाळी सकाळी तयार होऊन चालली होती दिंडीमध्ये. ही दिंडी गेली 20 वर्षांपासून चालत आली आहे आणि ही असते खोपोली टू सासगाव चालत चालत जाणारी दिंडी. आणि यांचा उत्साह बघून एवढं भारी वाटत होतं. सगळे फुगड्या खेळत होते आणि डोक्यावर कळस घेऊन फोटो काढत होते. थोड्याच वेळामध्ये आमची दिंडी निघाली आणि खूप सारे लोक होते. खूप छान वातावरण होतं, पण हे इंद्रदेवांना बघवलं नाही गेलं आणि इंद्रदेव आमच्यावर एवढे प्रसन्न झाले की एवढा भयानक वारा आणि पाऊस चालू होता की आम्ही एका याच्यामध्येच भिजून गेलो पूर्ण आणि एका शेडमध्ये येऊन थांबलो. थोड्या वेळामध्ये पाऊस गेल्यानंतर आम्ही परत निघालो आणि हरिनामाचा जप करत करत आम्ही एका ठिकाणी थांबलो, कारण की तिथे नाश्ता करायचा होता. आणि मग थोड्या वेळात पुन्हा आम्ही चालायला लागलो आणि फायनली आम्ही आमच्या मंदिरात पोहोचलो. मी दिंडीमध्ये जायचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि इतकं छान वाटलं ना मला. एकदम मस्त दर्शनसुद्धा झालं आणि दिंडीवाल्यांनीच आमच्यासाठी खाली फराळाची सोय वगैरे केलेली. ते खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो.